कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावामध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातो आहे। विविध सामाजिक संघटनाही या घटनेवर रोष व्यक्त करत आहेत व दोषींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चाद्वारे केली जात आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीने कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली। लिंगा या गावातील हत्याकांडातील आरोपी संजय पुरी याची कोणतीच माहिती न घेता, तसेच हा कुठून आला, यावर कोणते गुन्हे आहेत, तो काय करत होता, त्याची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता संजय भारती याला नागपूर येथील शेती मालकाने कमी पैशात सालदार म्हणून ठेवलं। अशा प्रकारच्या घटना घडू नये, शेतकऱ्यांनी देखील जागरूक राहावं असं आवाहन केलं जात आहे। नापिकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची जमीन अल्पदरात मिळत असल्याने कळमेश्वर तालुक्यातील लिंगा, तेलगाव, नांदीखेडा, मोहगाव, उबाळी, उपरवाई, सोनेगाव आदी गावातील शेतकऱ्यांची शेती नागपूर येथील धनाढ्य लोकांनी कमी दरात विकत घेतल्या व शेतीवर सालदार ठेवून ते उत्पन्न घेऊ लागले आहेत। पण सालदार ठेवताना त्यांनी कोणतेच निकष पाळलेले नाही, त्यामुळे अशा घटना घडत आहेत। या संदर्भात कारवाई करावी व चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे। कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांची संख्या बघता या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अत्यंत तोकडी आहे। कर्मचारी कमी पडत आहेत, त्यामुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। महिलांप्रती सजगता म्हणून एका वेगळ्या वाहनाची तरतूद करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे। शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या वतीने या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन बलात्कार आणि खुनासारख्या प्रकरणांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।